पुढच्या कवितेचं नाव आहे वाटसरा. माझ्याकडून अजाणता घडून गेलेल्या चुकांसारखे चुकचुकणारे तारे आणि तुझ्या मनासारखे अपरंपार आभाळ पुन्हा पुन्हा पाहते जसे तुला. सुखदुःखावर केव्हाच तुळशी पत्र ठेवून बसलेला तू. मी रेंगाळत वेचते टपटपणारे आसू. मागल्या जन्मी कोठे होतो येथून पुढल्या कोठे असू. 84 लक्ष फेऱ्यातला हा फक्त एक वेढा. कोण्या मातीत अंकुरलो हे मानले तर आहे परमभाग्य. कशी विसरू मरण पायगती धरणे धरून बसले. कशी विसरू मरण पायगती धरणे धरून बसले. तेव्हाचे तुझे जीव घेणे वैराग्य. देहाची कफनी पसरून तू याचिलेस माझ्याच शेजेत. देहाची कफनी पसरून तू याचिलेस माझ्याच शेजेत परस्परांचे दफन. बुद्ध्याच विसरून जायची इथेच शिदोरीची ही मदार. कुणी नसते वेड्या या लोकी तुझ्या इतके उदार. आत्म्याच्या कमंडलू तले थेंब थेंब पाजलेस माझ्या वाटसारा. आत्म्याच्या कमंडलू तले थेंब थेंब पाजलेस माझ्या वाटसरा. देशील तेवढा थोडाच वाटेत. देशील तेवढा थोडाच वाटेल कवेत आसरा. पुढच्या कवितेचं नाव आहे अक्षरांच्या ज्वाळा. अक्षरांच्या ज्वाळा भिडू दे नभा. अक्षरांच्या ज्वाळा भिडू देत नभा. मुखी फाको आभा देवा तुझ्या. एक दुःख जाणे गाठणे कळस देहाची किळस यावी जीवा. अति झाले आणि हसू आले अंती. आता सती गती तुझ्या हाती. पुढच्या कवितेचं नाव आहे मीच किती कदा. मीच किती कदा डांबुनिया खांबा बडविले दंभा. मीच किती कदा डांबुनिया खांबा बडविले दंभा. मीच आत्मा रामा बेदम चोपले पाप चपापले. मीच मनावर चालविला रंधा भाराभर चिंध्या. मीच माझी ऐशी जोखुनिया नाडी शिलगाविली काडी. क्षण आग आग मग जागोजाग राखेचेच ढीग. 1965 सालची ही कविता आहे. पुढच्या कवितेचं नाव आहे कलेवर. नेता मेलेल्या देशासारखे स्वाभिमान गमावलेले शरीर पोरके होते. ओळींना कापरे भरावे अशी ही अक्षरे लिहू नयेत पण लिहिली जातात मर्तिकाच्या वार्तेसारखी. एकटीचेच दुःख असते तर हक्काने भिरकावून दिले असते शरीराचे फोलपट. एकटीचेच दुःख असते तर हक्काने भिरकावून दिले असते शरीराचे फोलपट. पण काळाच्या समुद्रात पुन्हा पुन्हा खेचते मला तुझे
जीव घेणे गलबत. अश्रूंनी जखमा चाटणारे तुझे बलवत्तर आकाश आहेच नेहमीचे माथ्यावर. म्हणूनच प्राणापलीकडे जतन करते शरीराचे हे कलेवर. पुढच्या कवितेचं नाव आहे सावल्या. कितीदा रे गेले आले कितीदा माघारी, पुन्हा पुन्हा गुंडाळली सोडिली पथारी. उशी खाली विणलेल्या चिणलेल्या आणा, उभ्या जिण्या लावितसे शय्याराणीपणा. एक एक बोल तुझा ऐसा आठवतो, जीव प्रमाण कंठमणी पुन्हा दटावतो. एक एक बोल तुझा ऐसा आठवतो, जीव प्राण कंठमणी पुन्हा दटावतो. रात्रंदिस कडेकोट जपणारे बाहू, तुझे मज म्हणूनच कशी कोठे जाऊ. जीव घेणे प्रयाण हे नये होऊ बाई, दुःख साहण्याचे वय राजसाचे नाही. जीव घेणे प्रयाण हे नये होऊ बाई, दुःख साहण्याचे वय राजसाचे नाही. नको नको लवू नको अशुभाच्या डोळ्या, आज जरी मनावर मिट्ट या सावल्या. पुढच्या कवितेचं नाव आहे आजकाल. आजकाल मला हसताच येत नाही रे, तू म्हणतोस तसे तसे. किर्र जंगलातील या माझ्या वाटेच्या वाटेस, तू जाऊ नयेस हेच बरे. किर्र जंगलातील या माझ्या वाटेच्या वाटेस, तू जाऊ नयेस हेच बरे. मी कोठे चालले आहे कोठे कोठे, भरून येतो कंठ वेडा बागडा. पण कोरडे ठाक डोळे जुमानीत नाहीत, येतच घेतच नाहीत दाद फिर्याद. मी कोठे चालले आहे कोठे कोठे, मनाजोगी तान भिनली नाही. म्हणजे भरकटलेले सूर दुरावतात तशी. कधी काळी झुळलेल्या ओठी, कधी काळी झुळलेल्या ओळी हरवल्या. म्हणजे शब्द हटून वठून जातात तशी. गळतच नाही कुढे मोने, दाटून आलेले आभाळ मन फाटून गेले तरी. मातीच साहू जाणे आणि कडेच पाहू जाणे ते तडे, तुटून खोलवर. आजकाल मला रडताही येत नाही रे, तू म्हणतोस तसे तसे. 1967 सालची ही कविता आहे. पुढच्या कवितेचं नाव आहे अंधार वेळा. या अशा अंधार काळी रंग गगनी पोरके, हुरहुरे मनी जीव कोणी एकमेका पारखे. दीनवाणी वेळ कोरही चुकचुके पाली परी, तानुलेसा शिरत वारा किर्र वेलींच्या आवरी. उसळत्या पाण्यापरी त्या आणभाका वेढत, कागदी नावांपरी आयुष्य जाते वाहत. काय आहे कोण आहे प्रश्न उत्तर चाचपी, कवळुनी लाटेस घेई खडक अन कोणी तपी. ही अशी अंधार वेळा येतसे अन जातसे, गीत तुझे
दे दिलासा दूर वणवा गातसे. ही अशी अंधार वेळा येतसे अन जातसे. गीत तुझे दे दिलासा दूर वणवा गातसे. पुढच्या कवितेचं नाव आहे खोड. नुरे टिपुस चिंधुक वाट अनवाणी. तारे अंधुक अंधुक तशा आठवणी. साऱ्या फेकल्या धांदोट्या. मागल्या तिठ्याला. चवी ढवी बदलल्या जागून मिठाला. देहा धटिंगणा आता चल रे मुकाट. संधिसाधू थुंक चंदी पोटाची जकात. देणी घेणी सरलीत ऐक गा नाठाला. मेल्या विना सोडतेना खोड रे जित्याला. पुढच्या कवितेचं नाव आहे ढळू दे आसन. धुळाखाली जेव्हा होतो चेंदा मेंदा. अकलेचा कांदा आक्रंदतो. चिरडते मुंगी पायतळी. बोला तेव्हा का हो डोळा नाही ओला. चिरडते मुंगी पायतळी. बोला तेव्हा का हो डोळा नाही ओला. हवेच ईश्वरा अशांना शासन. ढळू दे आसन जरा तुझे. अभाग्यांच्या मुळे भंगते समाधी. अमुची उपाधी तुझ्या मागे. निर्मिलेस आता पोसणे आलेच. सोसणे आलेच सारे काही. पुढच्या कवितेचं नाव आहे देई दीनानाथा. काळे पाणी तरी पायाना निकड. मध्येच भेकड घोटाळते. कायाही फेकाया झोकाया डोहात. बळना देहात करंट्याया. अपऱ्या मनाची निर्लज्ज पथारी. येतसे शिसारी माझी मला. देई दीनानाथा हाताचा आधार. संपव आजार जन्माचा गा. 1967 सालची ही कविता आहे. पुढच्या कवितेचं नाव आहे वेड. हळुवारपणे जपलेस वेड. वठलेले झाड जरी माझे. पडक्या शरीरी गळकेच धाबे. आसवांचे शोभे झुंबर रे. एकांतीचे एकांतीचे गुंज. एकांतीचे गुज जैसे नये सांगू. दुःख नये टांगू चव्हाट्याला. मान कळे जना अपमान तुशी. गाव तेथे वेशी क्रमप्राप्त. मान कळे जना अपमान तुशी. गाव तेथे वेशी क्रमप्राप्त. सारे खरे तरी येतसे उबग. जग शहाजोग भोवतीचे. कैसे सांग राजा जपलेस वेड. वठलेले झाड जरी माझे. पुढच्या कवितेचं नाव आहे माझे कोलाहल. अर्ध्या रात्री तुला दिली तेव्हा हाक. दोघे हकनाक बुडालो रे. माझ्या सवे तुझा जन्म जाय वाया. इतुकीही माया बरी नाही.
हाक दिली त्याची हुरहुर जुनी, मनी सुनी सुनी आठवण. सोडून या जाणे येई जीवावर, होई अनावर काळ जात. जाण्या राहण्याचा माझे कोलाहल, दुष्ट हलाहल पचविता. पुढच्या कवितेचं नाव आहे पक्षीही उडेना. कळे रे मजला लांबचा हा पल्ला, गाठायाचा सल्ला दिला तूच. भय छे कसले, चिंतान कसली पुरती बसली दात कीळ. नाही बोलायाचे नाही ऐकायाचे, पाय फेकायाचे चिखलात. आहे दुगदुगी थोडीशी नाडीत, कुडीच्या झाडीत प्राण पक्षी. पक्षीही उडेना काळही बुडेना, तमही पडेना कोसळून. पुढच्या कवितेचं नाव आहे ओळी. डावपेच काने कोपरे, बोथटण्याची ही वये. लटके आणि निकोप, खटके इतके विकोपाला जाऊच नयेत. डावपेच काने कोपरे, बोथटण्याची ही वये. लटके आणि निकोप खटके इतके विकोपाला जाऊच नयेत. उन्हाळ मनाला मोठीच मौज, खाजवताना जुनी खरूज. आत दुखावून रडके हसतात, आठवणींचे पडके बुरुज. प्राक्तन चितारणाऱ्या मिनारांना अजाणताच जबरदस्त हादरा. प्राक्तन चितारणाऱ्या मिनारांना अजाणताच जबरदस्त हादरा. कासरा सोडलेल्या डळमळत्या हातांना कुठे कसा गवसावा आसरा. काही केल्या हटेना रक्त, अशीच त्या समयाची किमया. तटतटलेल्या नसा उठवतात, खुशाल नाही नाही त्या आवया. तटतटलेल्या नसा उठवतात, खुशाल नाही नाही त्या आवया. प्रेमळ शब्दांची मुखे चुकवतात, कानांच्या पिसाळलेल्या ढाली. उघड्या डोळ्यांनी गाठतात थडगी, कित्येक कैलासवासी ओळी. प्रेमळ शब्दांची मुखे चुकवतात, कानांच्या पिसाळलेल्या ढाली. उघड्या डोळ्यांनी गाठतात थडगी, कित्येक कैलासवासी ओळी. पुढच्या कवितेचं नाव आहे झोप. छे छे मुळीच नाही, तो ईश्वरी कोप नव्हे. ती असते एक सुंदर अभंग झोप. जेथे मोह आणि द्रोह नाहीत, कलहांचे हलाहल नाही. असत्य सत्याचा द्वेष करीत नाही, असा तो एक कोश आहे. जन्माला येणारा हर एक यात्रिक बेहोशपणे वेषांतर करून जेथे जातोच जातो, असा तो एक देश आहे. हा रास नव्हे, हा रास नव्हे, विनाश तर नव्हेच नव्हे. हा आहे एक खास मामला. जेथे उमलत्या कमलांचे आलिशान इमले असतात आणि आत्म्यांचे भ्रमर उमरभर निर्भरपणे गुंजारव करू शकतात. अजरामर वारा विनम्रपणे छत्र चामर ढाळीत असतो.
सूर्यकिरण चांदीच्या झारीने तेज पाजित असतात. अशा राजधानीत राव असो रंक असो, पुरातन दुश्मनी विसरून प्रत्येक रक्ताचा मानी आणि इमानी वंशपाल. भूषवीत असतो हे सिंहासन ही गादी. प्रत्येक रक्ताचा मानी आणि इमानी वंशपाल, भूषवीत असतो हे सिंहासन ही गादी. अरे देह धुरंधरा, अनादिकालापासून चालत आली बरे ही परंपरा. हा ईश्वरी कोप नव्हे, ही आहे एक सुंदर अभंग झोप. 1968 सालची ही कविता आहे. सारे खरे, सारे खरे तारे खरे, आहे रे आकाश. खरेच रे खरे बाबा, आहे रे प्रकाश. खोटे तरी म्हणू कशी, म्हणू कोणत्या तोंडाने. काय किती पचविले सच्च्या पिंडाच्या गुंडाने. आपुल्याच अक्षरासी नखे आपुली लावावी. अंती मातीत मातीला मूठ माती द्यावी लागे. आपुल्याच अक्षरासी नखे आपुली लावावी. अंती मातीत मातीला मूठ माती लागे द्यावी. सारे खरे तारे खरे, आहे रे आहे रे आकाश. डोळे कापून नेणारा आहे रे प्रकाश. 1969 सालची ही कविता होती. पुढच्या कवितेचं नाव आहे छावणीत. छावणीत हेमंताच्या रात्र भरभरून, धून लकेरींची प्यावी चांद मालवून. छावणीत हेमंताच्या रात्र भरभरून, धून लकेरींची प्यावी चांद मालवून. शब्द फोल सुरांमधला आगला जिव्हाळा. जन्म जन्म पुरुनी उरतो धीर तो जीवाला. किती तुडविल्या गा वाटा स्मरे, पिसाटून पायपिटी व्यर्थच झाली दिशा दिशातून. कळायाचे ते सारे आता कळोप आहे. गाळणार नव्हतो आसू तरी नेत्र वाहे. फुकाफुकी आसू दबडू नये उसासून, धून लकेरींची प्यावी वेड पांघरून. दुःख बांधुनिया ठेवी गाठुडे उशाशी, रिक्त हस्त जाण्या परते बरे का हाताशी. रिक्त हस्त जाण्या परते बरे की हाताशी. मोद प्रमोदाने विहरू फिरून चार घटका. डोईवरी नशिबाचा बा घडा असो फुटका. नेसू असेना का विटके, नये पडू लटके. सोबतीने जाई तोवर बसो लाख चटके. कोण कोठली ही भरती फुटे उधाणून, धून लकेरींची प्यावी गात्र भरभरून. 1970 सालची ही कविता आहे ती. पुढच्या कवितेचं नाव आहे ऐक. छे छे नको घालू गडे तेव्हा परी आण. छे छे नको घालू गडे तेव्हा परी आण. कंठापाशी आले केव्हा पासून हे प्राण. आता कोठे उमगला प्राक्तनाचा कावा.
वाट पुसू नये ज्या वाट पुसू नये ज्या गा जायचे ना गावा. रात सरोनिया जशी नित्य ये पहाट, तशीच ही मानायाची सत्य गाठ भेट. कशा कशाचा म्हणून करावा रे बाऊ, त्या परीस मिळवनिया थोडे फार गाऊ. थोडे फार अधिक उणे तुला हे डाचते, किती वर्षे किरे तुझा चेहरा वाचते. थोडे फार अधिक उणे तुला हे डाचते, किती वर्षे किरे तुझा चेहरा वाचते. कसे पुरवावे अगा लागेच संपाया, पोपडे उडाले वाटे नकोच लिंपाया. नको नको पाहू असा नको गळा पडू, मुख तुझे माझ्या संगे नचवावे कडू. ऐक ऐक नको घालू तेव्हा परी आण, मन झोकायाचे आता राहिले न त्राण. पुढच्या कवितेचं नाव आहे सांग. सांग बापा अक्षरांनी या आता रे काय सांगू. सांग बापा अक्षरांनी या आता रे काय सांगू, की अगा हे हसत जगतील जातभाई दीन पंगू. बोलया गळक्या पशाने काय देणे, तृप्त होतील लाख आत्माराम जेणे. दशदिशा वेढून निर्घृण तिमिर बैसे, राक्षसी हिमखंडसा हा काळ भासे. कोठुनी आणू दिवा कशी किट्ट वेळ, काय घेऊ उचकटाया गच्च यांची दातखीळ. कोठुनी आणू दिवा कशी किट्ट वेळ, काय घेऊ उचकटाया गच्च यांची दातखीळ. भांडणारी मागणारी जागणारी मी भिकारी, खावया पिकतेन काही मन शिवारी. खावया पिकतेन काही मन शिवारी. अंगवळणी हे पडे तुझ वीण कोणा मागणे, शक्य नाही या भुकेला भीक कोणी घालणे. सांग बापा तरीही का ना देसी लक्ष, एक दुसऱ्याचेच जेथ होत भक्ष. सांग बापा तरीही का ना देसी लक्ष, एक दुसऱ्याचेच जेथ होत भक्ष. सारखे दे घास साऱ्या द्यायचे तर, एरवी यमसदन होई तेची कोटर. रडून भेकून पदर पसरून घालू कितीदा साकडे, सांग जाळावी कशी गा किच्च ओली लाकडे. रडून भेकून पदर पसरून घालू कितीदा साकडे, सांग जाळावी कशी गा किच्च ओली लाकडे. ही पण 1970 सालची कविता आहे. आणि याबरोबरच तुलसीदल ह्या अंजली ठकार यांच्या कविता संग्रहामधल्या कविता इथे समाप्त होतात. आपण हे सगळं ऐकल्याबद्दल आपण सर्वांचा मी आभारी आहे. जाता जाता एवढंच म्हणेन की या सर्व कविता इतक्या वर्षानंतर मी ह्या रेकॉर्ड करण्यासाठी जेव्हा वाचल्या, तेव्हा वयाच्या 57व्या वर्षी 58व्या वर्षी
एक गोष्ट आता माझ्या लक्षात आली, की अ, माझ्या आईला संपूर्ण आयुष्य हे फारच छान उमगलं होतं आणि ते या बऱ्याचशा सर्व कवितांमध्ये तिने फार चांगल्या पद्धतीने शब्दबद्ध केलं होतं. आणि 1971 साली हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्यावेळेला तिचं वय साधारण 36 35-36च होतं. त्यामुळे मला आश्चर्य वाटतं की 35-36व्या वर्षीच इतकं इतकं एक प्रकारचं रिअलायझेशन तिला आयुष्याविषयीचं तेव्हाच संपूर्ण झालं होतं. काही या कवितांमध्ये संपूर्ण जन्म-मरणाविषयी पण फार चांगल्या ओळी आलेल्या आहेत. आणि हे मी एवढ्यासाठीच फक्त सांगू इच्छितो की यानंतर म्हणजे जवळजवळ 80च्या दशकामध्ये तिला अनंत शारीरिक व्याधी, बरीचशी ऑपरेशन्स तिची झाली आणि तिची तब्येत बऱ्यापैकी खाली गेली होती अनेक वेळेला. तेव्हा तिला असं वाटलं की आता हे सगळं म्हणजे कथा, कादंबऱ्या असं वाचत बसण्यापेक्षा आपण आता ज्ञानेश्वरी वाचावी. म्हणजे त्यापूर्वीही तिने वाचली असेल, पण आता ते मात्र तिने एका वेगळ्या दृष्टिकोनातनं ती बहुधा 80च्या सुरुवातीला वाचन सुरू केलं. कारण तोपर्यंत आम्हा सर्व मुलांची शिक्षणं पूर्ण झालेली होती आणि त्यामुळे त्या थोड्याशा कदाचित तिला आलेल्या एक प्रकारच्या पोकळीमध्ये तिने ते वाचन सुरू केलं. कारण घरात बराचसा वेळ ती एकटी असे आणि त्यानंतर तिला जशी एक एक ओवी ती वाचत गेली, ज्ञानेश्वरीतली अर्थ समजत गेली, तशी तिच्यामधल्या शीघ्र कवित्वामुळे तिला ओवीला ओवी अशी सुचायला लागली आणि मग तिने त्या लिहायला सुरुवात केल्या. आणि मला अजूनही आठवतंय आप्पा दांडेकर म्हणजे सुप्रसिद्ध लेखक गोनी दांडेकर हे आमच्याकडे नेहमी येत असत आणि सकाळी त्यांची साधारण 5:30-6ला पर्वतीवरून गावात जाताना ते नेहमी आमच्या पर्वती पायथ्याच्या घरी येत असत. आणि त्यांना तिने घाबरत ह्या समओवी तिला सुचलेल्या, स्फुरलेल्या दाखवल्या. पहिल्या अध्यायातल्या सुमारे 15 ओव्या तिला दाखवल्या. त्यावेळी मी घरीच होतो सकाळी आणि ते फार आश्चर्यचकित झाले ते वाचून. त्यांनी तिला एवढंच सांगितलं की अंजी, हे तू असं हे जे काही लिहिलं आहेस ते तू फार महत्त्वाचं काम करू शकशील आणि हे मलासुद्धा अशा प्रकारे ओव्या सुचणार नाहीत आताच्या मराठीमध्ये की ज्याचा अर्थ संपूर्ण तोच आहे, संपूर्ण कंटेंट तोच आहे, पण आताच्या मराठीत लोकांना समजेल. आताच्या याचा अर्थ 1980च्या दशकातलं प्रचलित मराठी. कारण आपण आज 2022मध्ये आहोत, तेव्हा त्यालाही 40-42 वर्ष होऊन गेली. तेव्हा आताचं मराठी आणखीन खूप घसरलेलं आहे. म्हणजे आमच्या आईनी ज्ञानेश्वरीत रचलेल्या ओव्यांचे जे शब्द आहेत ते आता मराठी शिकून बाहेर पडलेल्या, शाळेतून बाहेर पडलेल्या, कॉलेजमध्ये गेलेल्या अगदी मराठी मीडियमच्या मुलांना सुद्धा कदाचित ते अवघड वाटू शकतील. असो, तर हे एवढ्यासाठीच सांगितलं की हे सगळं कविता ह्या वाचल्यानंतर मला ही जाणीव आज झाली अनेक वर्षांनी, म्हणून मी हे इथे बोललो. आणि आईच्या समओवी ज्ञानेश्वरीचं वाचनही मी यापूर्वीच करून अशाच पद्धतीने मी यूट्यूबवर ते ठेवलेलं आहे. तेही आपल्याला जरूर आवडेल आणि ते आपण जरूर वाचा. आणि तिचं पुस्तकही ज्ञानेश्वरांचे काव्यालंकार हे बाजारात मला वाटतं अजूनही उपलब्ध आहे. न मिळाल्यास आपण मला संपर्क करावात आणि आपणही या सगळ्यांचा आस्वाद जरूर घ्यावात आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये चांगली भरभराट व्हावी. धन्यवाद.